नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारं फक्त 10 मिनिटात वाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने चिकन कसं बनवायचं ते बघतोय. जर कुणी कामानिमित्त घराबाहेर राहत असतील किंवा मग हॉस्टेलवर राहत असतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी बघा इथे मी 1 किलो चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. यामध्ये आपण पाव टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घालूया. त्याचबरोबर 2 चमचे फ्रेश दही घालायचं आणि हे सर्व साहित्य आपण चिकनला चांगलं व्यवस्थित चोळून घेऊ. आता हे चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं असंच साईडला ठेवायचं. तर आज आपण या ठिकाणी चिकन प्रीमिक्स वापरणार आहोत. तर या ठिकाणी मी चिकन प्रीमिक्स घेतलेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. हे प्रीमिक्स वापरल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण किंवा मसाला वापरायची गरज पडत नाही. आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पाणी घातल्यामुळे यातील जे मसाले आहेत ते छान फुलले जातात आणि तेलात टाकल्यानंतर ते अजिबात करपत नाही. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तयार पेस्ट आपण यामध्ये घालूयात आणि एक 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण 2 ते 3 मिनिटं परतून. तर या मसाल्याचा रंग तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा घरचा मसाला किंवा मग लाल मिरची पावडर ॲड केलेली नाही आहे. यामध्ये मीठ घालायची सुद्धा गरज नाही. चिकन मॅरिनेट करताना आपण जेवढं मीठ घातलं होतं तेवढं मीठ पुरेसं आहे. आता यामध्ये चिकन घालूया आणि 2 ते 3 मिनिटं या मसाल्यामध्ये आपण चिकन चांगलं परतून घेऊ. तर हे बघा, या ठिकाणी आपण हे चिकन चांगलं 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. या चिकनला हा मसाला चांगला कोट झाला पाहिजे. आता झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचं. तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिटं चिकन साधारण 20 ते 30% शिजलेलं आहे. चिकन अगोदर आपण असं मसाल्यामध्ये शिजवून घेतलं तर आपलं जे चिकन आहे ते अळणी लागत नाही. चिकनमध्ये चांगला मसाला आहे तो मुरला जातो आणि चिकनला सुद्धा चव छान येते. आता याला व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेऊया. तर आता यामध्ये बघा आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी घालताना यामध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा. पाणी घालून आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे चिकन आपण साधारण 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेऊ. चिकन पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, तर आता आपण यावर अर्धवट झाकण ठेवूया आणि हे चिकन पूर्णपणे शिजवून घेऊ. तर या ठिकाणी बघा एक 15 ते 20 मिनिटं आपलं चिकन शिजलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही रंग बघू शकता या भाजीला किती सुरेख आलेला आहे. अगदी झटपट फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये अगदी झणझणीत असं ढाबा स्टाईल चिकन आपलं या ठिकाणी तयार होतं. या ठिकाणी बघा हे चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे, छान सॉफ्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा मग तुम्ही बाहेर राहत असाल तर अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट तयार होते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.